नित्यानंद. आज मी तुमच्याबरोबर परमहंस श्री नित्यानंद स्वामीजींनी शिकवलेले 4 तत्वांबद्दल सांगणार आहे. आपल्याला आयुष्यात 4 तत्व एकदम पक्का प्रकाराने बाळगायचं आहे. ते आहे पहिलं संपूर्ती, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण इंटेग्रिटी म्हणतो. दुसरा म्हणजे श्रद्धा, ऑथेंटिसिटी. तिसरा आहे जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. आणि चौथं म्हणजे लाभान्वित करणे, एनरिचिंग. आता मी तुम्हाला आज पहिला इंटेग्रिटी म्हणजे संपूर्तीबद्दल सांगते. संपूर्ती म्हणजे आपण स्वतःला आणि लोकांना दिलेल्या वचन, शब्द ते बरोबर त्या वेळेप्रमाणे बाळगावे. म्हणजे समजा, आता तुम्हाला मी उदाहरणपणे सांगते. समजा आपण कोणाला सांगितले की आज आपण 5 वाजता अमुक ठिकाणी भेटूया, ठीक आहे. आणि काही कारणामुळे आपल्याला 5 वाजता त्याला भेटायला नाही जमत असेल, तर त्या 5 वाजण्याचा अगोदरच त्याला फोन करून कशा प्रकारे तरी त्याला एवढी बातमी कळवायची आहे की आपण 5 वाजता येऊ शकत नाही. जरा उशिरा येत असेल तर तो वेळ सांगायचा, किंवा येऊ शकत नाही तर त्याला सांगायचं की बाबा आज मला दुसऱ्या कारणामुळे जमणार नाही आहे, 5 वाजता मी या ठिकाणी तुला भेटणार नाही आहे, असं म्हणून त्याला सांगून त्याला आपण पूर्णत्व करून टाकायचं. हेच आपण समजा 5 वाजून गेले आणि नंतर तरी सांगितलेले नाही, तर ही जी गोष्ट आहे त्या माणसाच्या मनात ते सारखं एक अपूर्णपणा राहणार, की आपल्याबरोबरचे वाईट स्वभाव त्यांना कळणार. त्यांना वाटत असेल की हे माणसं काय 5 वाजता बोलले, आपण त्यांच्यासाठी थांबलो, त्यांना काही वाटत नाही आहे, आले नाही अजून, असं खूप काय त्यांना आपल्याविषयी चुकीचा वाटेल, की आपण जे करतोय बरोबर नाही. आणि आपल्याला देखील मनात असं येणार, अरे बापरे, कोणातरी आपण 5 वेळा सांगितले, आपण जाऊ शकलो नाही, त्याला काय वाटेल आपल्याबद्दल, असं काही खूप विचार मनात येणार. त्याच्याऐवजी आपण फक्त एवढं जमत नसेल तर अगोदरच फोन करून त्यांना की बाबा मी येऊ शकणार नाही, जरा मला माफ कर, आपण अर्धा तासाने भेटूया, किंवा काय आपल्याला पुढं काही कमिटमेंट द्यायचं असेल तर तो टाईम देऊन त्याला पूर्णत्व करून टाकायचं. आणि दुसरं म्हणजे, आता हे झालं दुसऱ्यांना दिलेले वचन, पण स्वतःला आपण जेव्हा देतो वचन किंवा शब्द, त्याचं काय, आपण कधी त्याचं पूर्णत्व केलेलं आहे स्वतःशी? नाही, कधीच नाही. आता रोज बघा, सकाळी उठल्यावर आपल्या मनात कितीतरी विचार येतात की आपण एक प्लॅनिंग करतो, आज आपल्याला अमुक काम करायला पाहिजे, हे अमुक काम करायचं आहे, आज ह्या ठिकाणी जाऊन हे करायचं आहे, असा एक प्लॅन येतो सकाळी उठल्याबरोबरच. पण संध्याकाळी रात्रीचा जेव्हा आपण झोपायला जातो त्याच्या अगोदर फक्त एक 5 मिनटं स्वतःवर बसा आणि जर विचार करा, सकाळी उठल्याबरोबर आपण कोणते काम करण्याचं ठरवले होते, स्वतःशी प्लॅन केले होते, आणि त्याच्यातून किती काम आपण केलेलं आहे आणि काय अजून बाकी आहे. जे काय बाकी शिल्लक असेल त्याला तुम्ही त्याच वेळेला त्याच्याशी पूर्णत्व करून टाका. म्हणजे स्वतःशी बोला की बाबा अमुक काम करायचं तर मी ठरवलं होतं, पण काही कारणामुळे मला हे आज करणं जमलं नाही, आणि उद्या तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही ते करण्याचं, तुम्हाला ते करायचं असेल तर लगेच तुम्ही सांगू शकता की बाबा उद्या पहिलं म्हणजे हेच काम आपण करायचं आहे. असं करून तुम्ही पूर्णत्व केलं तर रात्रीचं तुम्हाला झोप पण चांगली लागेल आणि मन सारखं त्याला आपल्या आतमध्ये आणून आपल्याला आठवण करून देणार नाही की आपण हे काम केलं नाही, ह्याच्यामुळे आपल्याला अडलं, आणि म्हणजे खूप वाईट विचार येत राहणार. कधी आपल्याला स्वतःवर राग येणार की बाबा नेहमी असंच होतं, मी काय करायचं ठरवतो पण ते काय होत नाही आहे, माझं मी प्लॅन केल्यासारखं कधी काय होत नाही, असं आपल्याला
स्वतःबद्दल एक घृणा येणार. म्हणून आपण रात्रीचं झोपण्याच्या अगोदर आपल्या प्लॅनप्रमाणे जे काही काम झालेलं नाही आहे ते सगळं देवाच्या पायाखाली टाकून द्या. आम्ही स्वामीजींच्या पायाखाली ते अर्पण करून टाकतो आणि त्याच्याशी पूर्णत्व करतो. असं केल्याने काय होईल हे मी सांगते. असं केल्याने दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच ज्याच्याशी आपण पूर्णत्व केले तो काम स्वतः आपल्याला आठवण करून देईन आणि आपण ते काम पूर्ण करणार. अजिबात आपल्याला काही टेन्शन नाही, आपल्याला काही त्रास न होऊन तो स्वतः तो काम आपल्याला आठवण करून देऊन आपण हे काम करणार. हे मी जे सांगते तुम्हाला ही माझी अनुभवाची आहे. कधी समजा ऑफिसमध्ये पण काही फाईल हरवलं तर मी त्याच्याशी पूर्णत्व करते. अरे बाबा सापडला नाही, टेन्शन घेऊन स्ट्रेस घेऊन ओरडून काय होणार नाही आहे, पण बसून त्या फाईलीशी फक्त 2 मिनटं बोलून पूर्णत्व करा की बाबा कुठे आहे फाईल, कुठंतरी ठेवलं आहे, जमलं दिसत नाही आहे, ठीक आहे मी त्या फाईलला स्वामीजींच्या पायाखाली अर्पण करून टाकते. असं सांगितल्यावर लगेच थोड्या वेळाने आपण दुसरंच काहीतरी शोधायला गेलं, काहीतरी कामाला गेलं तर तिकडे आपल्या डोळ्यासमोर ती फाईल भेटेल. ती कशी भेटते, काय भेटते हे काय मला माहिती नाही. हा जो पूर्णत्व आहे हे तुम्ही आयुष्यात प्रत्येक ठिकाणी जेव्हा पण तुम्हाला लागत असेल, काही वाईट विचार येत आहेत मनात, तेव्हा त्याला तुम्ही लगेच स्वामीजींच्या पायाखाली टाकून द्या. काही आपल्या विरोधीचा किंवा काहीतरी घाबरवण्यासारखा विचार येतो आहे ते सगळं जे नको ते विचार जे आहे ते सगळं स्वामीजींच्या पायाखाली टाकून त्याच्याशी पूर्णत्व करा. म्हणजे आपल्या आतमध्ये जो एनर्जी आहे तो चांगला एनर्जी एकदम मस्त फ्लो होईल. एनर्जीमध्ये ब्लॉकेज येणार नाही. जेव्हा आपण अपूर्णत्वामध्ये राहतो आपल्यात खूप भीती असते आणि सारखी काळजी होत असते की काम होणार की नाही, आपण करू शकतो की नाही, स्वतःवर संशय येतो. पण पूर्णत्व हा जो आहे सगळ्या प्रकाराचा वाईट विचाराचा साठी एक सोल्युशन आहे, समाधान आहे. नेहमी आपल्यात एक चांगला एनर्जी फ्लो होत राहणार, एक ऊर्जा चांगली असते आणि काम पण आपला एकदम व्यवस्थित होतो, मन खुश राहतो. पूर्णत्व हा जो आहे प्रत्येक माणसांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक मिनिटात बाळगावी असते. म्हणजे पूर्ण दिवस आपण पूर्णत्वामध्ये राहिलं म्हणजे काहीही कधी काय झालं तर आपल्या मनात त्याचा वाईट विचार तो आपल्याला अजिबात त्याच्यामुळे काहीही फरक पडायचा नाही. म्हणजे काय कधी काय पैसे हरवलं म्हणा किंवा कोणाला काही आजारपणा झाला, लगेच ते काळजी करून काय त्याचा फायदा नाही आहे. आपल्याला फक्त त्याच्याशी पूर्णत्व करून आता पुढे काय करायचं आहे ह्याच्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे असं म्हणून त्या घटनेचा किंवा त्या प्रॉब्लेमचा लगेच सोल्युशन समाधान आपल्याला मिळणार आणि ते आपण करून आयुष्यात परत असला जो चूक आपण कधीच परत रिपीट करणार नाही. पूर्णत्व म्हणजे एकदा आपण एकदम मनापासून अगदी म्हणजे सिन्सिअरली केले तर पुढच्या वेळेला दुसऱ्यांदा तोच चूक आपण करणार नाही. कारण पूर्णत्वाची एवढी शक्ती आहे ती आपल्याला लगेच आठवण करून देऊन आपल्याला संपूर्तीमध्ये राहण्याची, पूर्णत्वामध्ये राहण्याची आठवण करून देणार. तर पूर्णत्व हा जो आहे ह्याला खूप त्याची शक्ती आहे. आपल्यात एक चांगली ऊर्जा तयार करते आणि एनर्जी फ्लो चांगला असतो, कुठे काही ब्लॉकेज नसते. ह्याच्यामुळे मन खुश राहतो, स्वास्थ्य खुश राहतो. धन्यवाद. नित्यानंद.